जेबी मंडळी, कशा आहात तुम्ही? मी रोशनी रुपेश करमकर, अर्थातच तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा. तर तुम्हा सर्वांना माझ्यापासनं, माझ्या घरच्या सर्व परिवारांपासनं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज माहीत आहे का, रिदान इतका नाराज होता की पप्पा तुम्ही केव्हा येता, पप्पा तुम्ही केव्हा येता. आज एवढं चिमून होतं माझं बाळ. आता त्याचे पप्पा आले आहेत. आम्ही तुम्हाला दाखवते. हे बघा, या आता आले. ड्युटीवरनं सुट्टी घेऊन रिदानचे पप्पा रिदानला भेटायला आले. रिदान इथे आता जेवण करत आहे. राना हॅलो बोलो, हॅलो बोलो बेटा. हॅलो. पप्पा आले. कसं वाटत आहे तुला आता? चांगलं वाटत आहे. कसं वाटत होतं मग पप्पा नव्हते तर? पप्पा नव्हते आले तर कसं वाटत होतं बेटा तुला आता? हा बेटा, हां कसं नाही वाटत होतं? चांगलं वाटत होतं की वाईट वाटत होतं? चांगलं नाही वाटत होतं. चांगलं नाही वाटत होतं. हो का? ओले बाबा रे. रिदान आता तसं वाजवायचं नाही बेटा जास्त. जेवण करताना असं ताट वाजवायचं नसतं बेटा. आता बघा त्याचे पप्पा, बघा टिफिन आहे इथेच आहे, हेल्मेट आहे इथेच आहे. पतंगीला आता रिदानच्या पतंगीला सुत्तर बांधून राहिले. सुत्तरच म्हणतात ना? हां, सुत्तर बांधून राहिले आहे बघा. आता यांची पतंग उडवण्याची तयारी चालू आहे. मीही आता चांगल्यापैकी तयारी होते. तर मी आता चांगल्यापैकी तयारी होते. आता छान मस्त साडी घालते. बघा ना, सांगाल बरं मला कमेंट्समध्ये की मी साडीवर कशी वाटेल बा म्हणून. हां, मी घातल्यावर तुम्हाला दाखवते, ठीक आहे? हो. तर मंडळी, अगोदर तयारी करण्याच्या अगोदर रिदानच्या पप्पाला भूक लागली आहे. तर मी अगोदर त्यांच्यासाठी काही नाश्त्याला बनवून देते. मी यांचे कढीपत्ता. ओरे बाबा, ही बघा माझी लाडकी, माझी छोटूशी सोनूली, माझी बाई, माझी टकुली बाई आहे. माझी टकुली बाई आहे बघा. माझी टकुली बाई आहे. बघा माझी मुलगी बघा. ही बघा, ही माझी मुलगी कशी आहे. तर कढीपत्ता आणते मी. इथे ना बघा, मला नाश्त्याला मी आज मॅगीच बनवणार आहे. लवकर तुरंत होते तेच बनवतो आता. कशी बनवता मंडळी मला नक्की सांगाल बरं. मी साधीच मॅगी बनवते. त्यांना नाश्ता बनवून देते आता अगोदर. चहा नाश्ता झाला त्यांचा की मग नंतर मी माझी तयारी दाखवते तुम्हाला, ठीक आहे? मग तयार होते मी, ओके? आणि पतंगबाजी पण दाखवते. मी आता वरती आली आहे. इथे मला माझी तयारी पण दाखवते. हां, हे बघा दोघं बापलेखं वगैरे सगळे जण वरती पतंग उडवत आहे. हे बघा, आमच्या इथे छाता पण आहे आमच्या गच्चीवर. बर का? हे बघा, ही आहे माझी मुलगी, म्हणजे जाऊची मुलगी. बघा आमच्या इकडे पतंगबाज किती चालू आहे. हे बघा, हे इकडे तर उडवत आहेत. कटली पतंग कटली. हे बघा, इकडे आमच्या इकडे बाजूला पण डीजे आहे बघा चालू. इकडे पूर्ण माऊलच आहे आमच्या इकडे. हे बघा, प्रत्येक गच्चीवर
बघा बघा मंडळी सगळीकडे आमच्या इकडे बघा बघा तिकडे त्या साईडला आमच्या इकडे सगळीकडे माहोल आहे मंडळी आहे आणि प्रत्येक इकडेच राहते. हे माझे भासरे आहेत ते पतंग उडवतात ते हे देर हे तिसरी पतंग ही माझी बाई. हे आमचा छोटासा घर बघा छोटासा घर छोटासा घर छोटंसं घर आहे. उडी बाबाडी हे बघा तिघही जण पतंग उडवतात. हा ही आमच्या इकडे मस्त माहोल चालू आहे बघा लेकरांची पण. हा सकाळपासून सायंकाळी आमच्या इकडे जास्त माहोल आहे. पतंगाच पतंग आहे. ए राणा इकडे ये. सगळीकडे पूर्ण गच्ची सगळ्या जेवढ्या पण गच्ची आहे तेवढ्याकडे नुसता पतंगाच पतंग आहे. प्रत्येक गच्चीवर आहे. ही आहे पतंग पतंग उडाना आहे. हे आहे पतंग. ए सोना रे सोना ए फोन ठेवा सोना लवकर सोना सोना तुम्हारी माझा आवाज जाते. मला सांगायचं ना मी सांगतो. ए सोना रे शिवा देऊ का. तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.